अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयातील गलथान कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय। सोमवारी ब्राह्मणवाडा गोविंदपूर येथून 70 वर्षीय वृद्ध महिला प्रेमिला मोहोड यांना अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यासाठी आणलं असता यावेळी अटेंडंट आणि स्ट्रेचर न मिळाल्यानं त्यांना नाहक असा त्रास सहन करावा लागला। यावेळी या वृद्ध महिलेच्या नातेवाईकांना चक्क हातावर उचलून आणावं लागलं। सरकारी दवाखाना आहे तर सरकारी सुविधा देखील उपलब्ध झाल्या पाहिजेत। या सरकारी रुग्णालयामध्ये कुठल्याच प्रकारची सुविधा मिळत नसल्याचा आरोप या रुग्णाच्या नातेवाईकांनी केला असल्यानं माणुसकीला चीड आणणारी ही घटना अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये पुन्हा एकदा घडलेली आहे। आधी तर मी माझं नाव सांगतो, निखिल सातरकर माझं नाव, मी महादेवघरी राहतो अमरावतीला। इथं सुविधा म्हणजे सुविधा काहीच नाही आहे। पेशंट स्वतः न्यायला लागते, स्वतः हे करावं लागते। कर्मचारी माणसांतर ते स्वतः आमच्यासोबत बोलत आहे। सर्व गोष्टी इथं हे चालू आहे। पेशंट माझा पडलेला आहे इथं माहिती काही सुविधा नाही आहे। एक पेशंट तर तिकडे दुसऱ्या याच्यात पडलेला आहे। माझ्या कामावरचे मजूर आहे ते मजूर पडलेले आहे, त्याच्या काही सुविधाच नाही, काही त्यांना फॅसिलिटी भेटत नाही आहे, काही नाही भेटत आहे। ते डॉक्टरसोबत बोललो, डॉक्टर वेगळे उत्तर देते। त्या कर्मचाऱ्यासोबत बोललो, तिथे डायरेक्ट हाकलून द्यायचा प्रयत्न करते। जसे कुत्रे आहे का आम्ही? माणसं आहे ना। सरकारी दवाखाना तसे आमच्यासाठी हे सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजे ना। सरकारी कशाला म्हणता मग? हे स्वतःच्या खांद्यावर म्हणजे कर्मचारीच नाही तिथं कोणी उचलायला, तर काय स्वतःचं अन्न आहे ना पेशंट इथं। आता तुमच्या समोरची गोष्ट आहे, सर्व तुम्हाला व्हिडिओ दाखवू शकतो, मी सर्व गोष्टी करू शकतो। सुविधा म्हणजे पेशंटला चांगली फॅसिलिटी मिळायला पाहिजे ना। ते फॅसिलिटी तुम्ही चला व्हिडिओ घ्या आतमध्ये, पेशंटला फॅसिलिटी आहे का काय आहे ते, कुठचे कर्मचारी आहे काय आहे ते, दारू पिऊन तिथे माहिती आहे का आतमध्ये येते, कोणी काही करून आलं, कोणी काही करून आलं।